मुंबईत महायुतीची बैठक सुरू आहे। दादांच्या राष्ट्रवादीला त्यात निमंत्रण दिलं गेलं नाहीये। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे। भाजपकडून शेलार, साटम, दरेकर बैठकीला उपस्थित राहिलेत, तर शिंदेंकडून राहुल शेवाळे, सिद्धेश कदम, शीतल म्हात्रे बैठकीला उपस्थित आहेत। पालिका निवडणुकीसाठी जागा वाटपावर चर्चा होणार आहे। याबाबत आपले प्रतिनिधी विनायक डावणू अधिकची माहिती देतील। विनायक, काय सांगाल? बरोबर आहे, ही पहिली बैठक भाजप आणि शिवसेनेची पार अभिलाष बरोबर आहे, ही पहिली बैठक जी आहे ती भाजप आणि शिवसेनेची पार पडते। आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण बैठक म्हणावी लागेल। पहिला हा सगळा टप्पा जो आहे तो मुंबई महापालिकेचा चर्चेला जातोय। आपण दावे जे आहेत ते दोन्ही पक्षांकडून मोठे केले जात आहेत। ज्या पद्धतीनं भाजपकडून 150चा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे, तर शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा 125च्या आसपास जागा हव्या आहेत असा दावा त्यांचा आहे। त्यामुळे हे दावे जे आहेत ते दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मोठे आकडे जे आहेत ते केलेले पाहायला मिळत आहेत। परंतु सत्यात जेव्हा चर्चा सगळ्या होतील तेव्हा मात्र जे संपूर्ण आकडे जे आहेत ते संपूर्ण युतीच्या समोर येतील। परंतु सध्या ही प्राथमिक पहिली बैठक जी आहे ते पार पडते। या बैठकीला भाजपकडून आशिष शेलार, त्याचप्रमाणे अमित साटम, प्रवीण दरेकर आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून उदय सामंत ऑनलाईन उपस्थित असणार आहेत। राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे हे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी समन्वय दोन्ही पक्षामध्ये साधला जातोय। मुंबई महापालिका एकत्र लढण्याचा निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठींनी घेतलेला पाहायला मिळतो आणि त्यानंतर ही पहिली बैठक या ठिकाणी पार पडते। अनेक जे बालेकिल्ले आहेत ते काही भाजपच्या बालेकिल्ले आहेत, तर काही ठिकाणी शिवसेनेचे सुद्धा बालेकिल्ले किंवा वॉर्ड जे आहेत ते असलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही ठिकाणी एकमेकांच्या वॉर्डवरती दावे सुद्धा असलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या सगळ्या पेचमधून कशा पद्धतीनं मार्ग काढायचा यासाठीच ही आजची पहिली बैठक जी आहे ती पार पडते। ज्या पद्धतीनं गेल्या 3-4.5 वर्ष ही मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती झालेली नव्हती, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तळागाळात उत्साह आहे, इच्छुकांची संख्या मोठी प्रमाणात आहे, बंडखोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते। या सगळ्या गोष्टी समोर असताना नेते मंडळी आता या सगळ्या चर्चेला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजप मुंबई महापालिकेमध्ये मोठ्या भाऊच्या भूमिकेत असलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे भाजप अधिक जागा लढण्याच्या मानस्थितीत असलेलं पाहायला मिळतोय, दिसून येत आहे। तर शिंदेची शिवसेना सुद्धा जे नगरसेवक, माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांच्याकडे आलेल्या आहेत, त्या जागा ज्या आहेत ते कायमस्वरूपी मागताना पाहायला मिळणार आहेत। आणि इतर जे माजी नगरसेवक ठाकरेंकडे आहेत त्या जागेंचा सुद्धा दावा जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडून केला जाणार आहे। परंतु त्या ठिकाणी भाजपचे सुद्धा अनेक उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत। त्यामुळे हा सगळा पेच प्रसंग आहे। साहजिकच पहिली बैठक या ठिकाणी आता पार पडते। त्यामुळे जागा वाटपावर आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद।